नमस्कार भारत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर, जिथे आयडियाजवर फंडिंगचा खेळ होतो, जिथे इनोव्हेशनचा मेंटॉरशिपशी मेळ होतो, जिथे मिळतात हात आणि पुढे जातात सगळे एक साथ. प्रवास सुरू होतो इथे भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर. आयडिया बाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. तर चला बोलूया आयडिया बाजच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना. लक्झरी, डिझाईन, हॉस्पिटॅलिटी आणि लीडरशिपचा अद्भुत संगम. डेला लीडर्स क्लबचे फाउंडिंग लीडर जिमी मेस्त्री. प्लीज वेलकम अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा. इंदौर पासून अमेरिकेपर्यंत बिझनेसचे पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, व्हीसी फ्रॉम वॉशिंग्टन डीसी संदेश शारदा. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनुपम बंसल. टायटन्स, तुमच्यापैकी कोणाला डिस्काउंट घेणं आवडतं? मला माहिती आहे सगळ्यांनाच पसंत आहे, पण फक्त घेणं पसंत आहे की देणं पण पसंत आहे? चला पाहूया एक अशी बिझनेस आयडिया जी आपल्या यंग ऑडियन्सना डिस्काउंट देण्यासाठी उतावीळ आहे. इंडियाचे जेनझी स्टुडंट्स लढत आहेत एका अवघड समस्येशी. हे सगळ्यात जास्त ओव्हरवर्क्ड, लेफ्ट आउट आणि फायनान्शियली इग्नोर्ड जास्त फील करत आहेत. तर काय आहे एक्झॅक्ट प्रॉब्लेम्स? जाणून घेऊया डायरेक्ट त्यांच्याकडून. चला या. आज जे तुम्ही घरातून निघालेला आहात, किती पैसे घेऊन निघाला? अराउंड 250. ऍव्हरेज मध्ये तुम्हाला किती मिळतात दररोजचे? अराउंड 100 ते 150. त्याने चालतं का दिवसभर? होत तर नाही, पण करावं लागतं काहीतरी जुगाड. युजली तुमचं स्पेंडिंग किती असतं साधारण दिवसभर? जवळपास 300-400 रुपये. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही डिस्काउंट साठी पात्र आहात? एक स्टुडंट बिकॉज आय एम म्हणून ब्रोक. स्टुडंट्स आर ब्रोक. पॉकेट मनी संपतो तेव्हा घरच्यांना विचारावं लागतं. थोडं ऑकवर्ड मुवमेंट आहे. जसं की मी बिल बघतो तर मी घाबरून पळून जातो. मला वाटतं की एखादा मित्र भरेल. कधी कधी जो महिन्याचा पॉकेट मनी आहे तो महिन्याच्या आधीच संपून जातो. याच स्टुडंट्सच्या लाईफला इझी आणि ग्रीझी बनवायला येत आहे स्कॉन्टो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कोलकाताच्या सौरव चक्रवर्ती, अनुमित्र घोष विथ ल्युका अल्बनेझे, मांझा, इटली मधून. नमस्कार टायटन्स, मी आहे सौरव, फाउंडर आणि सीईओ ऑफ स्कॉन्टो. Namaste Titans, my name is Luca, co-founder of Sconto. नमस्कार टायटन्स, मी ओनोमित्रो, हेड ऑफ प्रोडक्ट. तर टायटन्स, आज आम्ही आलो आहोत तुमच्याकडे एका अशा कम्युनिटीची केस घेऊन जी आहे इंडियाची सर्वात जास्त इग्नोर्ड, डिप्राइव्ड, ओव्हरवर्क्ड आणि खूपच जास्त ब्रोक कम्युनिटी. यांच्याकडे पॉकेट्स तर असतात, पण त्यात मनी ती मात्र नसते. स्वप्न यांची हजारो कोटींची, पण रिअल लाईफमध्ये फायनान्शियल प्लॅनमध्ये अडकून जातात फक्त एका लाईनवर. भावा, यावेळी तू देऊन टाक. आई शपथ, पुढच्या सेमिस्टरमध्ये मी तुझं सगळं कर्ज फेडेन. एनी गेसेस आपण कोणत्या कम्युनिटी बद्दल बोलत आहोत? कोणी सांगेल? स्टुडंट्स, बरोबर. US, UK आणि युरोपमध्ये स्टुडंट स्टेटस म्हणजे सुपर पॉवर स्टेटस. तर मग इंडियामध्ये का नाही? बस याच सगळ्या प्रॉब्लेम्सचा एक जबरदस्त युनिफाईड सोल्युशन घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. हे कॉलेज आयडी कार्ड. हे काही साधं सुधं कॉलेज आयडी कार्ड नाहीये ज्याने तुमची अटेंडन्स होईल, कॉलेजमध्ये ऍक्सेस होईल, लायब्ररीमधून बुक मिळेल किंवा मग ट्रॅव्हलमध्ये मदत करेल. हे आयडी कार्ड एक ब्रह्मास्त्र आहे. हे कॉलेज आयडी कार्ड स्कॉन्टोच्या ॲपमध्ये जाताच बनतं एक डिस्काउंट अनलॉकर, कॅशबॅकचा गेट पास आणि सगळ्या स्टुडंट्सचा अगदी खराखुरा VVIP लाईफस्टाईल स्टेटस. Sconto is the first AI and blockchain powered platform for student lifestyle in your amazing country, which is India. आणि टायटन्स, आमचे कॉपीराइटेड नो युअर स्टुडंट टेक्नॉलॉजीने आता स्टुडंट व्हेरिफिकेशन आणि डिस्काउंटमध्ये जुगाड चालणार नाही. आता रिअल स्टुडंट्सला मिळणार रिअल डिस्काउंट आणि ब्रँड्सला मिळणार रिअल जेनझी ROIचा चमत्कार, कॅचिंग यंग. तर स्टुडंट्स, आजपासून तुम्ही खाणार स्वस्तात, घालाल ओरिजिनल ब्रँडेड ड्रिप्स आणि लाईफस्टाईल फुल ऑन OG.
or that पे 2 cappuccino एक ही प्राइस में, क्योंकि इससे प्यार बढ़ता है। Skonto card, India's college ID card, has superpowers now. Thank you. मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, याची सुरुवात कशी झाली? जेव्हा मी बाहेर शिकायला गेलो तेव्हा रिअलाइज झालं की फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये स्टुडंटला फर्स्ट वर्ल्ड एक्सपिरियन्सेस मिळतात. तेव्हाच एक गोष्ट नॉक झाली. इंडियामध्ये इतके सारे स्टुडंट्स आहेत, इतके सारे ब्रँड्स आहेत, मग आपल्या देशात असं काही का नाही होऊ शकत? तो जो कॉन्सेप्ट 10 वर्षांपूर्वी 2014-15 मध्ये सुरू झाला होता, मी त्याला अकॅडमिकली सुरू केलं 2018-19 मध्ये. मी इम्पिरियल कॉलेजमध्ये शिकत होतो, तर स्कॉन्तोने माझा मास्टर थिसिस म्हणून त्याचा ऑफिशियल फॉर्म घेतला आणि फायनली 2000च्या शेवटी आम्ही याला बिझनेस म्हणून इंडियामध्ये लॉन्च केलं आणि संपूर्ण इकोसिस्टमचं क्युरेटिंग चालू केलं आणि स्टुडंट्सना या एकाच कन्सॉलिडेटेड प्लॅटफॉर्मवर आणलं. लव, हाऊ डिड यू फाइंड देम? हाऊ डिड यू जॉइन हँड्स विथ देम? I know Surabh since more or less 10 years. We met in Milano while he was working in Milano. I live close to Milano, so we had the chance to meet each other and to know each other. And this is one of the main reasons why I joined this venture, because I know Surabh from a personal and a professional point of view, and I appreciated him a lot, as well as the idea. लवली, तर आम्हाला सांगा हे कार्ड एक्झॅक्टली काम कसं करतं? इज देअर एनी ॲप? येस. तुमच्या समोर जे कार्ड्स आहेत ते आमच्या एक B2B आणि B2C कार्डचे डेमो सॅम्पल्स आहेत आणि जे आमचे कंट्रोल्स आहेत ते पूर्ण ॲपनेच असतात, कारण कार्डचं डिजिटल व्हर्जन आमच्या ॲपमध्ये आहे, जिथे तुम्ही कार्डला सबस्क्राईब करू शकता, तुमचं स्टुडंट स्टेटस व्हेरीफाय करू शकता थ्रू द KYS प्लॅटफॉर्म, आणि तुम्ही कोणताही ब्रँड डिस्कवर करू शकता ॲज अ हायपर लोकल लेवलला, जिथे तुमचे कॉलेजेस आहेत किंवा मग D2C पॅन इंडिया लेवल जे ऑनलाईन शॉपिंगमध्ये असू शकतं. सो हे जे आहे आमच्या कोलकाता कॅफेतील एक, ज्याच्यावर आम्ही पार्टनर आहोत, त्यामुळे तुम्ही एक आउटलेट निवडू शकता. नंतर तुम्ही नेक्स्ट स्टेप्सला जा, जिथे तुम्हाला रिव्ह्यूज मिळतील की हे असं आहे. आणि फायनली जेव्हा तुम्ही ऑर्डर केलेली आहे आणि जेव्हा तुम्ही पे करायला जाल तेव्हा तुम्ही जस्ट क्लिक टू पे वर क्लिक करा आणि यात नंबर टाका आणि जे ऑलरेडी डिस्काउंट अप्लायडेड आहे जे स्पेसिफिक ब्रँड कडून, ते तुमचं ऑटोमॅटिकली रेडी होऊन जाईल बदललेल्या नंबरवर आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तुम्ही सेव्ह करू शकता. आणि हे आमचं कार्ड आहे ज्यावर फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आहेत, जिथे तुम्हाला कार्ड डिटेल्स मिळून जातील. व्हेरी इझी. सेकंड, जर तुम्हाला स्टुडंट ID व्हॅलिड करायचा असेल तर तुम्ही स्टुडंट ID वर जाऊ शकता, जिथे असा तुमचा स्टुडंट ID असणार. आणि जर तुमचं कॉलेज ऑलरेडी आमच्याबरोबर पार्टनर असेल तर तुमचं ID कार्ड, असाइनमेंट्स, लायब्ररी सगळं काही ह्यातच असणार. हे एकच कार्ड आहे ज्याची तुम्हाला गरज आहे. आणि फायनली जर तुम्ही ट्रॅव्हलही करत असाल तर आमचं कार्ड NCMC नेटवर्क पण लाईव्ह आहे. सो तुम्ही त्याला फक्त टॅप करा मेट्रोच्या गेट्सवर किंवा मग बस आणि सगळ्या इतर ट्रान्सपोर्टवर, आणि हे सेम कार्ड तुमच्या संपूर्ण लाईफसाठी वापरा. व्हेरी नाईस. सो यावर रुपेचा लोगो लागलेला आहे. स्कॉन्टो आणि रुपेचं रिलेशनशिप काय आहे? कारण मला डिस्काउंट बद्दल कळतंय, पण मी कुठे पैसे देण्यासाठी तर स्वाईप करत नव्हते अजूनही. मी या कार्डचे फीचर्स 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट आहे तुमचं व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन, आणि कोणत्याही मोडने तुम्ही तुमचे स्टुडंट्स इन्स्टिट्यूट बोनाफाईड स्टुडंट्स आहेत की नाही हे व्हेरीफाय करू शकता. सेकंड आहे आमचं फिनटेक पार्ट, जिथे आम्ही रुपे बरोबर पार्टनर केलं आहे स्विचद्वारे आणि आम्हाला PPI लायसन्सही मिळालेला आहे आणि त्याचं एक्सटेन्शन देखील. त्याच्या पुढे जाऊन निओ बँक सारखं हे कार्ड इश्यू करू शकतो टू द इन्स्टिट्यूशन अँड टू द युजर्स. त्याचा अर्थ काय होतो? मी शॉपिंगसाठी हे कार्ड वापरू शकते? येस. आणि या कार्डद्वारे पैसेही देऊ शकते? आणि फायनली रुपेच्या नेटवर्कच्या एक्सटेन्शन मध्ये त्याला ऑलरेडी NCMC नेटवर्क एनेबल्ड केलंय. तर सध्या तरी मेट्रोज, बसेस इन्क्लुडेड आहेत. सरतेशेवटी पार्किंग तिकीट्स, शॉपिंग आणि सगळं काही एका सिंगल प्लॅटफॉर्मवर आम्ही एकत्रित केलेलं आहे. सो आम्ही या सगळ्या गोष्टी, सगळे टच पॉइंट्स जे स्टुडंटला त्यांच्या जर्नीमध्ये लागू शकतात, त्या एका जागी आणलेत, फक्त एका सिंगल टचवर. किती स्टुडंट बेस तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. आता जवळपास 125च्या आसपास हायपर लोकल मर्चंट्स आहेत कोलकातामध्ये, जे स्टुडंट डिस्काउंट्स ऑफर करतायत. आणि आता आमच्याकडे जवळपास 13,000 युजर्स
फ्रॉम 25 to 26 कॉलेजेसमधून कोलकाता सिटीमध्ये आमच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. आणि या कार्डचा जो B2B गेम आहे त्यामध्ये ऑलरेडी आम्ही पॅन इंडिया 35 युनिव्हर्सिटीजमध्ये ऑनबोर्ड करण्यासाठी बोलणी करतोय. थोडंसं तुम्ही रेव्हेन्यू बद्दल सांगा की तुम्ही स्टुडंट्स कडे तर पोहोचलात, पण तुम्ही पैसे कसे बनवणार? आमचं अर्निंग 3 मॉड्यूल्स मधून येतं. B2C लेवलला जिथे आम्ही हायपर लोकली मर्चंट्स जे आमच्या बरोबर ऑनबोर्ड येतात ते एक म्हणजे असं की प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी 1 टाइम प्लॅटफॉर्म फी देतात. त्याच्यावर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर आम्हाला सक्सेस बेस्ड कमिशन मिळतं. आता जे 350च्या वर ऑनलाईन आणि D2C ब्रँड्स आहेत आमच्याकडे ते आम्हाला देतात रिडिरेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कमिशन. सर तुमचा रेव्हेन्यू किती आहे सर? 85,000 लास्ट महिन्याला होते सर. तुमचे 85,000 रुपीज किंवा 1 लाख रुपये मॅक्झिमम तुमचा मंथली रेव्हेन्यू होतोय. जस्ट फ्रॉम ट्रान्झॅक्शन. ओके. आणि तुमचा बर्न मी पाहतो यामध्ये 6 ते 7 लाख मंथली बर्न. राईट सर. म्हणजे 72 लाख तुमचा इयरली बर्न आहे. बरोबर आहे सर. आणि तुम्ही व्हॅल्युएशन 66 करोडचं केलेलं आहे. बरोबर सर. मला सांगा तुम्ही हे कोणत्या बेसिसवर केलंय? जर लॉस मेकिंग आहात तुम्ही 1 करोड ऑलमोस्ट तुमचे जात आहे. आम्ही स्टार्टअप वर्ल्ड मध्ये आहोत सर. मी इथे एक विजन बिल्ड करतोय. इंडियाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांची कम्युनिटी म्हणून ट्रिमेंडियस स्पेंडिंग पॉवर आहे. ब्रँड्स येऊन कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी करू शकतात, मार्केट करू शकतात, सगळं काही करू शकतात. आमची पोझिशनिंग आहे त्यांचा फिनटेक आणि डिजिटल ID प्लॅटफॉर्म होण्याची. तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा इंट्रोडक्शन दिलेलं की या जेन्झींजवळ पैशांची कमी असते, त्यासाठी आम्ही हे डिस्काउंट इश्यू करतोय, डिस्काउंट कार्ड आणलंय, हे केलंय ते केलंय. आता तुम्ही बोलताय की यांच्याकडे खूप जास्त मनी पॉवर आहे, यामुळे ब्रँड्स येतील विकत घ्यायला. हे मला जरा जास्त कॉन्फ्लिक्टिंग वाटतंय. एका स्टुडंटचा 6,000 ते 7,000 मंथली स्पेंडिंग आहे वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या जागी, तोही एज्युकेशनच्या पलीकडे. त्या 6,000ला जरी ॲव्हरेज मध्ये घेतलं 5,30,00,000 गुणिले 6,000 बरोबर 4,75,000 कोटींच्या जवळपास होतं. थोडं तुमच्या विजन बद्दल सांगा. किती लवकर कुठपर्यंत पोहोचायचं आहे? हे कार्ड मार्केटमध्ये येणार आहे पुढच्या 3 आठवड्यांमध्ये. आता 28 युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही प्लॅन करत आहोत ॲटलिस्ट 70,000 कार्ड पुढच्या फायनान्शियल इयर पर्यंत. एका कार्डची प्राइस आहे 499. तर मॅथ बेसिकमध्ये बसवलं तर कार्ड इश्यू करून आम्हाला 3.5 कोटी मिळणार आहेत. हे युनिव्हर्सिटीजने प्लेज केलं आहे की मुलांनी प्लेज केलेलं आहे? युनिव्हर्सिटीजनी. आमच्या ऑडियन्समध्ये बसलेल्या स्टुडंटच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे त्यावरूनच मला कळतंय की जर मी आता मार्केट डिमांड घेतली तर 100%च्या वर जाईल. यांची स्माईल बघून मार्केट डिमांड आता घेऊन टाकूया. तुमची वेळ सुरू होते आता. मला अपेक्षित होतं. 94% लोकांना याची गरज आहे. तुम्हा तिघांची अपेक्षा काय आमच्या टायटन्स कडून ते एकदा क्लिअर करा. Our ask is for 2 crores at 66 crores valuation. 66 करोडचं जे व्हॅल्युएशन आहे आणि कन्सिडरिंग की तुम्ही फार कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये जाताय, राईट सर, मी यात इन्व्हेस्ट नाही करू शकत. पण ऑल द बेस्ट. थँक्यू अँड विश यू ऑल द सक्सेस. थँक्यू सर. सौरभ, मला असं वाटतं की तुमच्याकडे फॅन्टॅस्टिक स्कोप आहे, कारण व्हॉल्यूम खूप मोठा आहे. बरोबर. की आपण जर याचा व्हॉल्यूम लक्षात घेतलं तर अगदी छोट्यातलं छोटं ट्रान्झॅक्शन जर केलं तर विचार करा याचे इम्प्लिकेशन्स किती मोठे असू शकतील. मी पूर्णपणे कन्व्हिन्स आहे ह्या गोष्टीबद्दल. पण तुमच्या व्हॅल्युएशन बद्दल मी तुमच्याबरोबर अजिबात सहमत नाहीये. हे एक. दुसरी गोष्ट, हा जो काही बर्न दाखवलाय तुम्ही 6-7 लाखाचा, हा व्हॉल्यूम आपण 10 पटीनं जरी वाढवला तरी कमी पडेल, कारण आपल्याला त्या व्हॉल्यूम पर्यंत पोहोचायचंय. ह्याला बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट लागेल, डीप पॉकेटची गरज भासेल. टार्गेट तर आपल्याला नक्कीच गाठता येईल, पण तोपर्यंत जो काही बर्न हवाय ह्या गोष्टीसाठी मला ह्यात इन्व्हेस्ट करायला आवडणार नाही. तरीही माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. जे बिझनेस मॉडेल आहे, कम्युनिटी तुम्ही योग्य पकडली आहे, पण जे फायनान्शियल मॉडेल आहे आणि व्हॅल्युएशन मध्ये मला फार फरक दिसून येतोय. त्या कारणामुळे मी आता तुमच्याबरोबर हात मिळू शकत नाहीये. थँक्यू सर. सो ॲक्च्युली मला तुमच्या बिझनेसमध्ये फार इंटरेस्ट आहे. मला वाटतं की तुमचं करंट व्हॅल्युएशन 20 CRच्या वर असता कामा नाहीये. सो आय वुड से की तुमच्या 20 CRच्या व्हॅल्युएशनवर मी 20 लाख इन्व्हेस्ट करायला तयार आहे. पण तुम्हाला या व्हॅल्युएशनवर थोडासा विचार करावा लागेल. ओके मॅम. तर आपल्याकडे आता एक ऑफर आहे शैलीची. त्यावर काही काउंटर ऑफर आहे की यावर काही बोलायचं आहे तुम्हाला?
थोडीशी काउंटर ऑफर आहे सर. थोडीशी काउंटर ऑफर आहे. हो सर. पूर्ण गोष्ट अशी आहे मॅम, आमच्याकडे टर्म शीट साइन्ड आहे MAT ची. गव्हर्नमेंट फंड आहे. 40 लाख ते देत आहेत 36 कोटींवर. हे डिव्हॅल्युएशन मॅम जर तुम्ही कन्सिडर करून तुमची इच्छा असेल तर प्लीज सेम व्हॅल्युएशन वर येऊ शकाल का मॅम? यामुळे आम्हाला खूप मदत होईल. मला माहिती आहे की सगळ्या टायटन्सना डाऊट आहे, पण मला डाऊट नाहीये. मी तुमच्या दोन्ही पॉइंट्सवर अग्री करते. तुम्ही बोललात की तुमचं व्हॅल्युएशन 36 करोडचं तुम्ही व्हॅल्युएशन म्हणाला. बरोबर. हो मॅम. आणि मी माझ्या इन्व्हेस्टमेंटला 20 वरून 40 लॅक्स पर्यंत घेऊन जाते. ओके, थँक्यू सो मच मॅम. आणि मी हे एक्सपेक्ट करते की तुम्ही तुमचं टार्गेट्स आणि या विजनला खूप वेगाने जो तुम्हाला फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज मिळाला आहे त्याला खूप रॅपिडली ग्रो कराल. ॲब्सोल्युटली मॅम. कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप आभारी आहे मॅम. थँक्यू. तर या हात मिळूया प्लीज कम. थँक्यू. हे थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. यू ओ मी अ जिलाटो. थँक्यू. थँक्यू मॅम. या वाय नॉट. बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ Thank you यू. so much. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच. शैली, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की 36 करोडच्या व्हॅल्युएशनला येऊन तुम्हाला परत एक ऑफर दिली आणि तुम्ही त्याच वेळी क्विक थिंकिंग करून 40 लाख इन्व्हेस्ट केले 36 करोडच्या व्हॅल्युएशनला. तर आम्हा सगळ्यांना सांगा, तुम्ही असं काय विचार केला की लास्ट मोमेंटला तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट केलं? जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो अर्ली स्टेज कंपनीजमध्ये, आपण त्यांची प्रॉफिटेबिलिटी पाहतो कसं? नाही. हे आयडियाबाज आहे. आम्ही त्यांच्या आयडियाज बघतो की त्यांच्यामध्ये दूर जाण्यासाठी किती हिंमत आहे आणि किती दम आहे. मला वाटतं की इंडिया अजूनही एक यूथ नेशन आहे आणि आमच्या यूथने आम्हाला मार्केट डिमांडमध्ये सांगितलं होतं की त्यांच्याकडे हे प्रोडक्ट्सच नाही आहेत, असे डिजिटल प्रोडक्ट्स जे त्यांच्यासारखे असतील आणि त्यांच्या इंटिग्रेशनवर फोकस करतील. तर हे फार गरजेचं आहे की जेव्हा एखादं प्रॉडक्ट बनतं, एखादी सर्व्हिस बनते, एखादं विजन बनतं, एका स्पेसिफिक ऑडियन्सला नजरेत ठेवून बनतं आणि हे त्यांचं जे विजन आहे ते यूथसाठीच बनलेलं आहे. मी याच्याशी अगदी सहमत आहे. तर यालाच आम्ही म्हणतो की विजनरी मेंटॉरशिप हीच असते, विजनरी इन्व्हेस्टमेंट हीच असते जी इतक्या साऱ्या धुक्यामध्ये, इतक्या सगळ्या गडबडीमध्ये, इतक्या साऱ्या कन्फ्युजनमध्ये एक लाईट शोधते. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज टू यू. थँक्यू. आणि हीच खासियत आहे आयडियाबाजच्या या मंचाची, जिथे सगळ्यांना वाटतं की काहीच होणार नाही, तिथे चमत्कार होऊन जातो.